सोनम वांगचुक यांचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर आता शरद पवारांनी हल्लाबोल केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सोनम वांगचुक यांनी केली होती, ती योग्यच होती असं शरद पवार यांनी म्हटलंय। सरकारनं आधी बघ्याची भूमिका घेतली आणि त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय हे दिसल्यावर त्यांना ताब्यात घेतलं असं शरद पवार यांनी म्हटलंय। या सगळं शैक्षणिक होते माणसांच्याकडे जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आहे। ती मागणी केली पण केंद्र सरकार त्याच्याकडं बघ्याची भूमिका घेत होतं। शेवटी त्याची मागणी एवढाच प्रश्न नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले। काँग्रेसच्या वतीनं त्याचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्याची अटक त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। लोकशाही मोडण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करते असं वाटत नाही? सरळच आहे ना, असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून कुणी भेटायला सुद्धा येत नाही, एवढा उद्दामपणा। याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं असतं आणि हे इथं थांबणार नाही। उद्या 14 तारखेला उद्या पार्लमेंट सुरू होईल, या विषयाने पार्लमेंट सुरू होईल। 30 जूनला राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार होते, परंतु अजून काहीतरी क्लुप्त्या आखतंय, अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही। आता 30 जुलैची त्यांनी तारीख घेतलेली। ठीक आहे, तारीखेची आम्ही चौकशी वाद होणार आहोत। ठीक आहे, खरं म्हणजे त्यांच्या अर्थात गेल्या त्या फाळायला हव्या त्या, पण आता त्यांनी 22 एप्रिलला ठरवलं, नवीन तारीख दिली, तो खरं आम्ही थांबणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.